आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती भाजपने विरोधकांना संपवण्याचा एक घाटच घातलेला आहे। आज मुंबईमध्ये 5 माजी नगरसेवक आणि इतर 22 उमेदवारांचा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये मोठी इन्कमिंग आहेतच, त्यासोबतच इच्छुक उमेदवारांची मोठी रांगच लागलेली आहे। यासाठी मोठी यंत्रणा काम करत आहे, परंतु काही 4 ते 5 मोठी नावं आहेत ज्यांची आज भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। ती म्हणजे खडकवासला विधानसभा लढलेले सचिन दोडके, म्हणजे जे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून लढलेले होते विधानसभा निवडणूक, त्यासोबतच सायली वांजळे जे माजी नगरसेवक राहिलेले राष्ट्रवादीची, त्यांनी देखील प्रवेश केलेला आहे। आणि आत्ता स्टँडिंग राष्ट्रवादीचा एकमेव म्हणजे शरद पवार यांचा एकमेव आमदार असलेले बाप्पू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। नेमकं हे गणित काय आणि या 3 ते 4 नावांमुळे सर्वाधिक चर्चा उठलेली आहे। यासोबत हे सगळं प्रकरण जाणून घेण्यासाठी आणि या प्रवेशाचे परिणाम पुढे महानगरपालिकेवरती काय होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार ब्रिजमोहन पाटील सर आहेत, तसेच पांडुरंग सांडभोर आहेत, पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार। त्यांचं या सगळ्या पक्षप्रवेशाबद्दल ॲनालिसिस काय आहे हे जाणून घेऊया। पहिला प्रश्न हाच आहे, हा पक्षप्रवेश झालाय का, गरज का पडली? मुळात तू तुझ्या जे इंट्रोडक्शन करून दिलं त्यातच हे खरी वस्तुस्थिती आहे की भाजपची 2017ला पुणे महापालिकेत एक अतिसत्ता आली होती आणि आता इच्छुकांची प्रचंड संख्या असताना सुद्धा भाजपला नक्की काय गरज पडली? तर भाजपला आता फक्त एक हाती सत्ता नको आहे, तर भाजपला या महापालिकेत विरोधी पक्षच नको आहे। म्हणजे आपण प्रभाग रचनेपासून जो सगळा प्रवास बघितला की ही प्रशासनाने केलेली रचना कशी भाजपसाठी अनुकूल होती। आणि आत्ता सुद्धा भाजपने ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक 2017ला निवडून आले होते त्यांना टार्गेट केले। म्हणजे भाजपने मला तर खरं असं सांगायचं की भाजपला आत्ता सत्तेचं गणित भाजप बघत नाही या सगळ्याच्यात। भाजप पुढे जाऊन असं बघतंय की उद्या पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची सर्वात महत्त्वाची जी समिती असते त्या समितीत विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक किंवा एकही सदस्य आला नाही पाहिजे। म्हणजे स्थायी समितीत जिथं मोठे प्रकल्प असतील, विकास कामांचे जे निर्णय घेतले जातात, आर्थिक कमिटी, महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात असतात ती समिती, त्या समितीत सुद्धा आता भाजपला एकही सदस्य नको अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे। ज्यावेळेस तुमची संख्या 125-130 वर जाईल तेव्हा सगळे विरोधक मिळून जर ती संख्या 30-40 झाली तर साहजिकच आहे की स्थायी समितीत सुद्धा विरोधी पक्षाचा सदस्य बसणार नाही, अशा पद्धतीचं नियोजन केले। आणि यापुढे जाऊन मला असं वाटतं की जे आजचे जे प्रवेश झाले ते बघता भाजप केवळ महापालिकेची नाही तर 2029ची तयारी करते। म्हणजे सचिन दोडकेंना घेण्याचं कारण आहेच की तिथं भाजपने विधानसभेची तयारी केली आहे। इकडं आमदार बापूसाहेब पठारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, त्यांचा प्रवेश देऊन सुद्धा भाजपने हेच साध्य केले की 2029ला वडगाव शहरी खडकवासला इथं कुठलाच धोका पत्करायचा नाहीये। म्हणजे वडगाव शहरी हा कायम डायसी मतदारसंघ राहिलेला आहे, कधी भाजप कधी राष्ट्रवादी। अशी परिस्थितीत भाजपला आता तिथं आणखी प्रचंड बस्तान बसवायचे। आणि खडकवासल्यातही ठीक आहे, आता लाडकी बहीण योजना आणि परत एक मोदी लाट होती त्याच्यामुळं भीमराव तापकीर सोयीस्पणे निघाले, पण त्यांच्याविषयी जे अँटी इन्कम्बन्सी भविष्यात होऊ शकते तर तिथं सुद्धा विधानसभेचा उमेदवार सचिन दोडके किंवा विकास नाना दांगड यांच्या रूपाने भाजपने घेतलेला दिसतोय। एक नाव घ्यायचं माझं राहिलेलं आहे, त्याबद्दल देखील तुम्ही ॲनालिसिस करा। आबा बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला ठाण्यामध्ये। आबा बागुलांची चर्चा होती की ते भाजपमध्ये जातील, तसं त्यांनी तयारी देखील केली होती। त्यांच्या इथे बावनकुळे पण येऊन गेले, चर्चा देखील झाली होती। हेमंत बागुल देखील भाजपच्या तिकिटावरती प्रयत्न करतोय, पण आज तिथं चान्स मिळाला नाही म्हणून त्यांनी दुसरा पर्याय सोडलाय असं दिसतंय का? बरोबर, गेली विधानसभा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल त्यांनी विधानसभा निवडणूक पर्वती विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून अपक्ष पद्धतीने लढवली होती आणि त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली, त्यांना पक्षातून बाहेर काढलं। तेव्हापासून आबा बागुल हे सातत्याने प्रयत्न करत होते की भाजपमध्ये त्यांना संधी मिळावी आणि त्यांची घरातील हेमंत बागुल असेल, त्यांचे चिरंजीव किंवा स्वतः आबा बागुल असेल यांना निवडणूक लढवायची होती। पण तिथली जी आपण जर राजकीय परिस्थिती बघितली तर तो प्रभाग हा आता बऱ्यापैकी भाजपला अनुकूल आहे। आणि भाजपची एक अशी धारणा आहे की जिथं स्वतःच्या पक्षाचा उमेदवार आहे किंवा जिथं गरज नाही तिथं अनावश्यक ते उमेदवार घेणार नाही। बागुलांनी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यात त्यांना सक्सेस झाले नाही, त्यामुळे त्यांनी आता शेवटी बागुलांना हे लक्षात आलं की आपल्याला ज्यावेळेस ते घेत नाही तर त्यांनी तातडीने शिवसेना गाठली आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारण हेच आहे की भाजप शिवसेना यांचे जे युतीचं गणित आता चालू आहे, किमान भाजपमध्ये नाही तर शिंदे शिवसेनेच्या याच्यात गेलं तर युतीच्या माध्यमातून आपल्याला या महायुतीमध्ये लढता येईल आणि काहीचा निवडणूक सोपी जाईल। बरं,
हे चित्र म्हणजे आजचं चित्र स्पष्ट होण्यापूर्वी रात्री तुमचं ट्विट होतं, म्हणजे याची सगळी कल्पना होतीच, तुम्हाला पण होती. ती तुम्ही बोलून दाखवली. अनेकदा तुमच्या ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी उलगड्या होतात. पण यांच्या जाण्यापूर्वी यांचं जे ॲनालिसिस आहे तेच तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, आणि या सगळ्यामध्ये त्याच्याबरोबर कधी चर्चा झाली काय जाण्याच्या आधी किंवा नंतर, का जातोय? कसं आहे, याच्यामध्ये मुळात भाजप आहे जो पूर्ण स्ट्रॅटेजी आखून सगळं त्यांचा करायचा प्रयत्न असतो. आणि मला असं वाटतं की आता भाजपच्या मागच्याच 99 नगरसेवक होते, कारण की सगळे 99 काही निवडून येणार नाहीत. त्यातले 10-20 जणांना तर चांगला दणका बसणार आहे, ते पडणार आहेत थोडक्यात. म्हणजे हे त्यांच्या सर्व्हेमध्ये पण त्या गोष्टी आलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी त्या आलेल्या आहेत. अशा वेळेस तिथं कोण आपल्याला ते पडणार आहेत, तर पर्याय आपल्याला किती नवीन आपले झाले पाहिजेत. आता आजचे जे प्रवेश झालेले आहेत, संजीव दोंडकेंचा पराभव तिथला भाजपचा उमेदवार करू शकत नाही, सायली वांजळेंचा पराभव तिथला भाजपचा उमेदवार करू शकत नाही. इथे सुरेंद्र पठारे जर भाजपमध्ये आला तर प्रभाग क्रमांक 4 मधला खराडीमधला बऱ्यापैकी इश्यू भाजपचा सुटतो आहे. त्याच्यानंतर आपण बघत की रोहिणी चिमटे ह्या बावधन आणि त्या बालेवाडीतनं त्या आल्या, तर तिथं भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. आता हे जसे भाजपने स्वतःचं काय केलं, जिथं आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही तिथं बाहेरच्यांनाच आपल्याकडे घ्यायचं आणि तो प्रभाग सेफ करायचा. त्याच्यामुळं भाजपचं जे काही डॅमेज होणार आहेत, म्हणजे काही ठिकाणचे नगरसेवक कमी झाले तर काही ठिकाणचे आपले नगरसेवक वाढले पाहिजेत, हा एक त्यातला मेन हेतू आहे असं मला वाटतं. आणि एकंदरीत आपण आता पाहतोय की पुण्यामध्ये सध्या स्थिती आहे की भाजप विरोधात सगळे पक्ष एकत्रित यायची स्थिती आहे. असं जर झालं तर आपण 2017ची आणि आत्ताची जर प्रभाग रचना तुलना केली तर ती खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेत, आणि काय असं नाही आहे. एक 80-85% प्रभाग रचना ही सारखीच आहे. अशा वेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना मागच्या सगळे स्वतंत्र लढलेले होते. आता हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आता कधी अजित पवार जर त्यांच्यासोबत आले तर ह्या सगळ्या विरोधी मतांची जर मतदारांची जर बेरीज केली तर ती भाजपच्या उमेदवारांपेक्षा खूप अधिक होते. हा एक पॉईंट लक्षात घेतला पाहिजे. ह्या आकड्यांच्या गणितामध्ये भाजपच्या अनेक ठिकाणचे उमेदवार हे जर भाजप विरुद्ध सगळे झाले तर ही लढत भाजपला सोपी राहणार नाही. माझ्या माहितीनुसार जवळपास 2-1-2.5 वर्षापूर्वी बातमी केली होती, कसबा विधानसभा निवडणुकीत पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता, तेव्हा सगळे एकत्र आले ते महाविकास आघाडी. त्याच्यावरून एक आकडेवारी काढली, तेव्हा भाजपच्या 99 पैकी 57 जागा धोक्यात आलेल्या होत्या. 99 पैकी 57 जागा धोक्यात आलेल्या होत्या. तर हे म्हणजे हे जे सगळं उलटं गणित हे जे आहे ते परत एकदा हे समीकरण कदाचित होऊ शकतात. त्याच्यामुळे भाजपची तयारी अशी चालली की जिथं जिथं आपला पराभव होऊ शकतो तिथं तिथं आपल्याकडे ही लोक आणा आणि परत एकदा आपले सत्तेचं गणित सेफ करा असं मला वाटतं. आणि हा पहिल्या टप्प्यातले प्रवेश आहेत. पण असं नाही ना, जर तुम्हाला सेफच करायचं आहे, तुमच्याकडे जेवढा कॉन्फिडन्स आहे, तुमच्याकडे इच्छुक उमेदवारांची यादी लागलेली आहे, रांग लागलेली आहे. म्हणजे एका प्रभागात जर समजा आता 36 प्रभाग आहे, 36 प्रभागामध्ये प्रशांत थोपटे पण 36, एक उदाहरण दिलं, 36 प्रभागामध्ये प्रशांत थोपटे पण इच्छुक आहे तिथं, म्हणजे जे विरोधक होते ते. हेमंत बागुल जो आहे तो पण इच्छुक आहे. आता गणेश घोष देखील प्रयत्न करतोय. असे म्हणजे तिथले मातब्बर जे असतात ना प्रत्येक एरियाचे, ते त्यांच्या पक्षासाठी काम करायला तयार आहेत, ते तिकिटावरती लढायला तयार आहेत. पण मग त्यांना संधी का नाही, बाहेरचे का? कसं असतं, शेवटी निवडून येण्याची कॅपॅसिटी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणुकीत फक्त निष्ठावंत असणं काय योग्य नाही असं एकंदरीत दिसतंय. कारण की आता मग तुम्ही सचिन दोडकेंचा पराभव कोण करणार, हा मूळ विषय ना. म्हणजे तुमच्याकडे इच्छुकांची संख्या 15 असू द्या, 50 असू द्या, पण पराभव करू शकतो का, तर नाही करू शकत. हा मेन मुद्दा आहे. सायली वांजळेंचा पराभव होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत. मग कोण करू शकतो, तर आपण त्यांना तर आपल्याकडे ह्याचा विषय संपून टाकायचा, ही स्ट्रॅटेजी. आणि जेव्हा असे अनेक पर्याय जरी असले तो सक्षम पर्याय तेवढा असला पाहिजे. कसं होतं निवडणुकीमध्ये एखाद 2 जायंट क्लिअर असतात. जायंट क्लिअर काय भरपूर काय डझनभर नसतात. त्याच्यामुळं एखादा असा कार्यकर्ता असतो की जो कुठल्या तरी मातब्बर नगरसेवकाला हरवतो आणि तो इथं महापालिका सभागृहात येतो. तसंच स्थिती त्यांना तिथे वाटत नसावी. त्याच्यामुळं भाजपने हे सगळे प्रवेश घेतले. अशी पांडुरंग जसे बोलले की हे 2029च्याच निवडणुकीचं सगळं बऱ्यापैकी चाललेलं आहे. कारण की 4 वर्ष पुढच्या काळात निवडणुका नाही आहेत. अशा वेळेस पुन्हा जर एकदा सत्तेत यायचं असेल 29ला तर ही सगळी ही लोक आपल्या जवळ पाहिजेत. कारण की बरेच वातावरण बदलत असतं, चर्चा बदलत असतात. सरकारला आता चांगलं वातावरण, पुढच्या वेळेस काय होईल माहिती, पण अशा वेळेस जास्तीत जास्त पदाधिकारी आपल्याकडे असले पाहिजेत, नगरसेवक असले पाहिजे. हे एकंदरीत भाजपचं धोरण आहे. त्याच्यामुळे हे सगळे प्रवेश, आज पहिल्या टप्प्यातला प्रवेश झालाय. अजून 2-4 दिवसांनी अजून वेगळं काहीतरी आणखीन नाव आपल्याला बघायला मिळू शकतात. प्रचाराच्या जागी आपल्याला प्रवेशच बघायला मिळतात. अशी एक परिस्थिती झाली. कारण आज एक प्रचार होतोय. आता दुसरा प्रश्न या संदर्भातला असा झाला की पक्षप्रवेश तर झालेला आहे, त्यांना तिकीट मिळणार का?
हा पहिला मुद्दा. तिकीट मिळाल्यावरती तिथले जे स्थानिक उमेदवार, इच्छुक उमेदवार होते ते विरोधात का नाही जाणार, ते विरोधात काम का नाही करणार? आणि जर हे गेलेले आहेत तर विरोधी पक्षांकडे पर्याय काय? मला वाटतं भाजपमध्ये कुठलाही प्रवेश होताना पहिली त्याला ही खात्री दिली जाते की तुला उमेदवारी मिळणार आहे. हे 2017ला सुद्धा प्रचंड प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांच्यात ते प्रवेश झाले. त्यातला एकच अपवाद होता की कसबा विधानसभा मतदारसंघात रविवार पेठेतल्या माजी नगरसेवका ज्या काँग्रेसच्या होत्या सुनंदा गडाळे, त्यांना एकमेव तिकीट मिळालं नव्हतं. त्याला कारण होतं संजय काकडे आणि गिरीश बापट यांच्यातला वाद. म्हणजे बापटांना बायपास करून गडाळे गेल्या होत्या, त्या राजकीय खुन्नसीमधून त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं. आता सुद्धा जे नगरसेवक गेलेत त्यांना हमी दिलेली आहे. पण हा संघर्ष कायम आहे. म्हणजे गेल्या 6 महिन्यापूर्वी शिवसेनेचे 5 नगरसेवक गेले. त्या 5 मधल्या जवळपास 3 लोकांना भाजपमधूनच विरोध होता. असं असतानाही ते प्रवेश झाले आणि आता त्यांच्या उमेदवारीबाबत थोडासा वादविवाद सुरू आहे. तर मला वाटतं कदाचित सत्राची थोड्या प्रमाणात पुनरावृत्ती होऊ शकते. पण ज्या अर्थी प्रचंड प्रमाणात गेले तर सर्वांना डावलून म्हणजे उमेदवारी डावलता येणार नाही. तसं झालं तर प्रचंड प्रमाणात विरोध होईल. दुसरा प्रश्न आता असा राहिला की हे गेल्यामुळं तिथले जे काही निष्ठावंत होते किंवा जे काही काम करणारे होते त्यांचं काय, ते बंडखोरी करतील का किंवा विरोधी वातावरण होईल. पण आपण थोडासा भाजपची मतदारांची आणि तिथल्या कार्यकर्त्यांची बघितले तर भाजपच्या मागं, नेत्यांच्या मागे किंवा कार्यकर्त्यांच्या मागे भाजपच्या वोटर नसतो, तो चिन्हाच्या मागे असतो, तो त्या पक्षाच्या मागे राहतो. त्यांच्या चिन्हावर जो उमेदवार येईल त्यांना ते प्रामाणिकपणे काम वोटिंग करण्याचं, मतदान करण्याचं काम करतात. म्हणजे आपण असं गमतीने म्हणलं जातं की भाजप दगड उभा राहिला तरी तो निवडून येऊ शकतो आणि हे झालेलं आहे. त्याच्यामुळे हा कुणी गेला नाही गेला याचा भाजपला कधीच फरक पडत नाही. आणि त्यामुळे जेवढ्या धाडसाने भाजप प्रचंड प्रमाणात प्रवेश घडते की बाबा तू नाराज झाला तरी फरक नाही. त्यांचं हेच की निवडून येण्याचा निकष म्हणजे निष्ठावंत आहे. म्हणजे समजा ब्रिजमोनी उदाहरण दिलं की वारजे, माळवडी भागात निष्ठावंत आहेत, पण वर्षानुवर्ष तिथं जर कमळच फुलत नसेल तर पर्याय नाहीये. पक्ष वाढीसाठी कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेतले गेलेले आहे. आणि त्याचाच हा परिणाम दिसतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात. याला जोडून आता एक प्रश्न, बापू पठारे राष्ट्रवादीचे शरद पवारांचे आमदार पुत्र आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. जी 3 नावं आता त्यांच्याबद्दल स्पेसिफिक बोलतो. सचिन दोडके, त्यांना विधानसभा मिळाली, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मग आता बापू पठारे झालं किंवा स्पेसिफिकली त्यांच्याबद्दल बोलूया. बापू पठारेंनी आता काय समोर जावं किंवा त्यांची आता काय भूमिका असावी या सगळ्या संदर्भात? ह्याचं उत्तर तर खरं त्यांनीच दिलं पाहिजे. पण आता बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणजे आमदार आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्यांना जर भाजपमध्ये यायचं असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. आणि मला वाटतं तशी राजकीय परिस्थिती नाहीये किंवा तेवढी रिस्क कोणी घेऊ शकणार नाहीये. म्हणजे आता ते शरीराने राष्ट्रवादीत असतील आणि मनाने भाजपमध्ये असतील. कारण शेवटी त्यांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या अनुमतीशिवाय कुठलाही मुलगा असं विरोधात निर्णय घेणार नाही. आणि त्यांनी त्यांची राजकीय भविष्यातली गणितं बघितली आहेत. ठीक आहे, विधानसभा आता निवडणुकीत विजय मिळाला, तुतारीची एक लाट होती, लोकसभेला जे काही आपण वातावरण बघितलं त्याचा त्यांना फायदा झाला. आणि पण भविष्यात तुतारीचं भवितव्य काय आहे हे त्यांना कळून चुकलं. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतलाय. टेक्निकलदृष्ट्या बापूसाहेब पठारे राष्ट्रवादीत राहतील, त्यांचा मुलगा राहील. मला वाटतं त्यांना दोन्हीकडूनही फायदा होईल. शेवटी मुलगा गेल्यामुळं आज ते विरोधी पक्षात असताना मतदारसंघातील कामं करायला, निधीला प्रचंड प्रमाणात म्हणजे संघर्ष करावा लागतो. आमदार असूनही जर कामं होत नसेल तर पुढच्या विधानसभेला कसं सामोरं जायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न असेल. आता सुरेंद्र पठारे भाजपमध्ये गेल्यामुळं साहजिक देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघाला निधी मिळू शकतो. हा पॉझिटिव्ह विचार त्यांनी केलेला दिसतोय आणि त्यांची पुढची राजकीय दिशाही त्याच्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या पातळीवर योग्य म्हणावा लागेल. तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे, आता भीमराव अण्णांनी काय करायचं? भीमराव अण्णांचा सचिन दोडकेंना खूप विरोध होता. तो कदाचित आजही असेल असं मला वाटतं. कारण की आज सकाळी ते तिथं मुंबईत होते असं कळते, पण ते काय कुठल्या व्यासपीठावर वगैरे जे काही फोटो आले भाजपकडनं त्याच्यात ते दिसत नाहीत. खरं तर 2019च्या निवडणुकीमध्ये अवघ्या 2,500 मतांनी भीमराव तापकीर विजयी झाले. सचिन दोडकेंनी त्यांना जवळजवळ पराभव केलेला होता, पण ते निवडून आले. आता 2024च्या निवडणुकीत लाडकी बहीण भीमराव तापकीरांच्या मदतीला आली, त्याच्यामुळे ते आता थेट 52,000 निवडून आले. म्हणजे पुण्यातलं जे काय सगळ्या आमदारांचं लीड आहे त्यात स्वतः भीमराव तापकीर सुद्धा आश्चर्यचकित असेल की अरे मला एवढं छान लीड मिळालं, अशी अवस्था आहे. म्हणजे तर ठीक आहे, आता पण शेवटी निवडणूक झालेली आहे. अशा वेळेस 4 वर्ष ते आणखीन थांबायचं आहे. तर नक्कीच पुढची जेव्हा निवडणूक येईल तेव्हा प्रबळ दावेदार म्हणून सचिन दोडके यांचं महत्त्व नक्कीच असणार आहे. आता सचिन दोडकेला फक्त भीमराव तापकीर यांची अडचण झालेली नाही आहे.
त्या पक्षातले भीमराव तापकीरांवर मात करून इतर जे इच्छुक होते की जे खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होतं, अशा लोकांची सुद्धा अडचण झालेली आहे. टेडर आता ते जाऊ द्या, आता मजा होतो. सचिन दोडके नाही फक्त, आता विकास नाना जे आहेत ते पण प्रबळ इच्छुक होते. विधानसभेला त्यांना जवळपास तिकीट मिळणार हे जवळपास फिक्स झालेलं होतं, पण ऐनवेळी परत बाहेरचा उमेदवार का आणता म्हणून हे सगळी चर्चा झाली आणि त्यांचं तिकीट थांबलं. तर आता भाजपकडं 2029 साठी एक उमेदवार नाही आहे, तर प्रबळ 3 असे उमेदवार आहेत, म्हणजे भीमराव तापकीर, विकास नाना आणि सचिन दोडके. बरं, हे झाले भाजपमध्ये. आता भाजपमध्ये निष्ठावंत पण आहेत, ते पण आहेत. तर म्हणजे सचिन दोडकेंना खूप सोपं असणार आहे कोणतं तिकीट म्हणून हे असं समजू नका. काय कदाचित भाजपमध्ये आणतील आणि ठेवून देतील असंही होऊ शकतं. भाजप आहे काय असंही होऊ शकतं. त्याच्यामुळं हे जे भीमराव तापकींचा विरोध असणं स्वाभाविक आहे. आणि आज असं म्हणतात की सचिन दोडके जाणार नाहीत, असं खूप एक चर्चा होती. त्यांनी परत असं काही जण सांगतात की सचिन दोडकेंची वैयक्तिक इच्छा नाही आहे की जायची, पण त्यांच्या कुटुंबातले घरातले काही लोक म्हणतात की आपण गेलं पाहिजे भाजपमध्ये म्हणून ते आलेले आहेत. असं मला तर एका पदाधिकाऱ्यांनी की मस्त किस्सा सांगितला आज सकाळी की अरे ते सचिन दोडकेने सकाळी सुप्रियाताईंसोबत मिसळ खाल्ली आणि इकडे प्रवेश केला आणि तो मला माहिती देणारा म्हणजे पत्र ते जाहीरपणे बोलले. पण हे सांगणारा एवढा महत्त्वाचा पदाधिकारी होता राष्ट्रवादी काँग्रेसमधला, म्हणजे अनेक जण तर त्यांच्या बोलण्यावर विश्वासच ठेवलं. जेव्हा क्रॉस चेक केलं की एवढं कळलं की नाही, त्यांनी सुप्रियाताईंची फक्त भेट घेतलेली आहे. सुप्रियाताईंना मिसळ खातात ना, चहा पितात ना, कॉफी पितात, हे अशीच पुढे सोडलेली होती. म्हणजे त्यांच्याच पक्षातील लोक पण असं बोलणारे आहेत. तर एकंदरीत पाहता हे शेवटी राजकारण आहे, स्पर्धा करावी असणारच आहे. पण भाजपने सध्या दोडकेंना विधानसभेपेक्षा मला वाटतं की महापालिकेचं गणित लक्षात घेऊन केलेलं असं मला सध्या तरी वाटतं. शेवटचा प्रश्न, यामध्ये अंतर्गत दुफळी भाजपमध्ये निर्माण होणार असं, आणि त्याला आता काउंटर काय असेल, म्हणजे काउंटर काय असेल ते भाजपच बघतील. थोडक्यात अंतर्गत दुफळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण 29-70 विषय केलेले, म्हणजे त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचललेले. खडकवासला मतदारसंघ तसं त्यांना पोषक होता भाजपसाठी, पण सुप्रिया सुळेंना मात देण्यासाठी तिकडे संग्राम थोपटेला तोडलं, आता सचिन दोडकेला तोडलं. पण आता ही जी अंतर्गत इन्कमिंगमुळे नाराजी वाढलेली आहे, त्याचा फटका या महापालिकेवरती बसेल? कसं आता शेवटी सचिन दोडकेंच्या विरोधात भाजपच्या केडरने सगळं विधानसभेला काम केलेलं आहे. आता पण इतकेच म्हणते की इथं एवढी ताकद नाही आहे की ते दुफळी माजून तिथला जो उमेदवार आहे ते पाडतील, एवढी ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही आहे. हां, समजा त्याला पर्याय म्हणून एक चांगला उमेदवार समोर आला, भाजपच्या लोकांनी अंतर्गत काम केलं नाही, त्या उमेदवाराला समजा त्या भागातल्या संघाच्या लोकांनी जर त्याला मदत केली तर मग कदाचित काहीतरी थोडंफार ही शक्यता खूप कमी आहे. पण कदाचित आपण म्हणतो ना काहीतरी असं जादू कदाचित होऊ शकते. पण ही दुफाळी फार होईल असं मला एकंदरीत वाटत नाही. असं कारण की शेवटी पांडुरंग म्हणजे की शेवटी ते कमळ बघणारे लोक आहेत आणि ते कमळाला बघून मतदान करतील असं मला एकंदरीत वाटतं. एकंदरीतच या पक्षप्रवेशाबद्दल एक छोटीशी चर्चा होती, ज्याबद्दल आता पुढची काय रणनीती असेल किंवा पुढच्या या पक्षप्रवेशामुळे काय परिणाम होऊ शकतो याचं अचूक विश्लेषण पांडुरंग सर आणि ब्रिजमोहन पाटील यांनी केलेलं आहे. आता या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय आहे? तुमच्या मतदारसंघाबद्दल जे प्रवेश झालेत त्या उमेदवारांबद्दल तुमचं मत काय आहे? खाली कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की कळवा. पुण्याहून मी आदित्य भवार, मुंबई तक.